राम राम मंडळी, मी सायराज स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। त्यानंतर आपला टॅगलाईन आहे जिथं भेट तिथं खेळ, जिथे एक नंबर खूप सारे पदार्थ ठेवण्यापेक्षा तीनच ठेवा पण बाहेर जोशी वडावाले मुंबईचे नाही पण हे कॅनडातले जोशी वडेवाले आमची शाखा कुठेही नाही। आले ब्रॅम्प्टन मधल्या त्रिवेणी मंदिरामध्ये जिकडे आहे आज खाद्य जत्रा आणि भरपूर सारे स्टॉल आणि आपल्याकडच्या भरपूर साऱ्या गोष्टी तिथे विकायला असणारे भरपूर स्टॉल आहेत तिकडे आणि भरपूर अशी मराठी लोक आयोजित ही आजची जत्रा आहे। तर चला तर लवकर तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आणि दाखवतो की इकडे जत्रा कशी भरते कॅनडामध्ये। तर या जत्रेला मी पप्पा आणि मम्मी आम्ही सगळे आले। प्रतीक्षाला काय आम्ही आणलं नाही, बाळा असल्यामुळे तिला घरीच ठेवलं आम्ही। तिची पण यायची खूप इच्छा होती पण आता काय करणार, बाळामुळे तिला येऊ शकत कारण बाहेर थंडी पण आहे, त्यामुळे आम्ही तिघंच आलो आहे। बघू शकता हाय करा। तर इकडे त्रिवेणी मंदिर आहे। असे भरपूर, जसं मी मागच्या पण ब्लॉगमध्ये सांगितलेलं की ब्रॅम्प्टनमध्ये खूप सारे इंडियन असल्यामुळे इकडे खूप मंदिरांना नेहमी खूप काही ना काहीतरी फेस्टिवल नेहमी होत असतात। तसं प्रोविन्समध्ये एखादं छोटं मंदिर कुठेतरी तुम्हाला दिसेल आणि आपली पॉप्युलेशन पण कमी असते, पण GTA रिजनमध्ये स्पेशली टोरंटो, मिसिसागा, ब्रॅम्प्टनमध्ये खूप सारे इंडियन असल्यामुळे आणि खूप सारी मंदिरं आहेत, खूप जुनी मंदिरं आहेत, खूप आपल्या इकडची लोक खूप आहेत। तर नेहमी असे कल्चरल प्रोग्राम हमेशा होत असतात ताकी त्यांची जी मुलं बाळ आहेत ते लोकांना आपली जी संस्कृती आहे ती कळावी। तर इकडे एक इंटरेस्टिंग कार आहे, तुम्हाला दाखवतो मस्टँगची। तुम्हाला बघूनच कळेल की त्याचं काय वैशिष्ट्य आहे। तर हे एक आपले मराठी ब्लॉगर आहे GM ब्लॉग्स म्हणून, आणि ही त्यांची गाडी आहे। त्यांनी काय केलं आहे की जेवढे त्यांचे सबस्क्रायबर आहेत त्या सबस्क्रायबरची नावं त्यांनी ह्याच्यावर लिहिली आहेत। बघू शकता अख्ख्या गाडीवर त्यांनी सबस्क्रायबरची नावं आहेत। हे जे GM ब्लॉग्सवाले जे ब्लॉगर आहेत ते कोल्हापूरचे आहेत, बघू शकता। तर हे आहे मंदिर, ब्रॅम्प्टन त्रिवेणी मंदिर। बघू शकता तुम्ही इकडे सगळे आपल्या इंडियन अटायरमध्ये लोक सगळे आतमध्ये आलेले आहेत, बघू शकता तुम्ही इकडे। वेलकम टू मराठी कट्टा भव्य जत्रा। खूप मोठा फेस्टिवल आहे। हे वरती मंदिर आहे, मंदिरात आपण थोड्या वेळाने जाऊ, पण पहिलं तुम्हाला इकडची एक स्निक पीक देऊ। मराठी गाणी वगैरे लागली आणि बघू शकता मराठी कट्टा, कन्नडाची माती, महाराष्ट्राची माती। ओके, देन वेगळीच वाईब आहे, एकदम महाराष्ट्रामध्ये आल्यासारखं वाटतं आपल्याला। इकडे बघू शकता हे लोक झुणका भाकर, काय झुणका भाकर बघू शकता तुम्ही। झुणका भाकर पहिला स्टॉल आहे, झुणका भाकर लास्ट आहे, संपलं लवकरच संपलं। अरे वा, तर असं भरपूर आपल्यासारख्या गोष्टी इकडे विकायला असतात आणि त्यांचा झुणका भाकरचा स्टॉल होता आणि ते ऑलरेडी सोल्ड आउट झालेलं आहे। सकाळी 11 वाजता चालू झालेलं आणि आता ऑलमोस्ट दुपारचं 12 वाजता। चाट कॉर्नर काय सेल करतं, गाजर हलवा, पाणीपुरी, रगडा पॅटीस। ओके, नमस्कार। इकडे साडीज वगैरे सेल करतात। हाय, इकडे सगळे ज्वेलरी वगैरे। सकाळी 11 वाजेपासून हा प्रोग्राम होता ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। भरपूर अशी लोक तुम्हाला इकडे, आपली मराठी लोक तुम्हाला बघायला भेटतात। आपल्या इकडच्या खाण्यापासून ते इसेन्शियल ऑइल बघू शकता, सगळ्या चांगल्या गोष्टी। मराठी कट्टा स्टॉल 50, ते बाजूला सगळीकडे स्टॉल आहेत आणि मध्ये यांनी असं सिटिंग एरिया ठेवला आहे की काही जर तुम्हाला फूड वगैरे काही मिळत नसलं तर तिकडे छान असं बसायला नाही। तर मी आता असं आतमध्ये होतो आणि एक इंटरेस्टिंग स्टॉल मला असं भेटलं इकडे। तर मंत्रा फ्रेम्स म्हणून एक आहे जे की होममेड असे सगळे कस्टमाइज तुम्हाला जे हवे। त्या स्टोअरचं नाव स्प्रिंग टच क्रिएशन। ओके, आणि आम्ही रेझिन आर्ट करते मी आणि ते मी स्वतः बनवते। ओके, तर याच्यात मंत्रा फ्रेम्स हा माझा न्यू आयटम आहे। त्याच्यात आम्ही वेगवेगळे मंत्रा
लार्ज टोकाज ते लिहितो आणि ते वेगवेगळ्या साईजमध्ये पण लिहू शकतो. ओके. तर ते म्हणते की हे सगळं त्यांनी होममेड केलेलं आहे आणि कस्टमाइज करून देतात तुम्हाला जे हवं आहे ते. थँक्यू. नक्की चेकआउट करा. बघू शकता तुम्ही छान छान आपले जुतीज वगैरे विकायला ठेवले. हाय श्री जेस कलेक्शन. छान छान असे घरं सजवायच्या गोष्टी पण इकडे तुम्हाला बघू शकता. तर इकडे असे रफेल ड्रॉ होतात एव्हरी आवर. तर त्याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला इकडे करायचं आहे. इकडे एक ड्रिंक आहे कोकमची ड्रिंक बनवली. ट्राय करतो. कोकमचं कसं आहे चांगलं. लाईक देर इज दिस न्यू ब्रँड. नवीन ब्रँड आला देसी पॉप म्हणून. आपल्या महाराष्ट्राचे फ्लेवर्ड सगळे ते लोक कॅनडामध्ये सेल करायला ठेवले. तर देसी पॉप म्हणून जर कोणालाही ऑर्डर करायचं असेल तर त्यांचं यूट्यूब इंस्टाग्राम हँडल हे आहे. आणि जर तुम्हाला कोणी ऑर्डर करायचं असेल तर देसी पॉप अँड कॅनडा. I just tried the Kokum one. It's really good. Is it? इकडे श्रीखंड पण विकायला ठेवले बघा. म्हणजे जे कोणी इकडे इट्स ओके जे कोणी इकडे बॅचलर वगैरे मुलं राहतात ज्यांना घरी असं जेवण वगैरे सगळं बघायला किंवा बनवायला भेटत नाही किंवा त्यांना येत नाही तर ते अशी लोक इकडे येऊन असं सगळ्या फंक्शनमध्ये घेऊन विकत घेऊ शकतात. श्रीखंड आहे ना. तसे टेस्टिंगला पण देतात ते लोक. इकडे अजून एक स्टॉल आहे ते जे आपण टेस्ट केलं ते सगळं हे जीएम ब्लॉग वाल्याचं त्याची मी गाडी बाहेर टाकली. पावभाजी ठेवली. पाव गरम करतो. इकडे लोक मसाला टी काय हे काय सगळं मसाला टी. मसाला टी फॉर 1. हो कैरीचं पन्ना सुद्धा यांच्याकडे. कैरीचं पन्ना आहे मला. कैरीचं पन्ना सुद्धा तुम्हाला इकडे बघा. हे काय कोकम. अच्छा गुलाबी थंड आहे. ओके. अजून एक स्टॉल आहे इकडे आर्ट प्रोडक्ट. मिसळपाव इकडे काय विकताय. मिसळपाव मराठी येतं काय विकताय. मिसळपाव अच्छा मँगो. हे काय. अच्छा मिसळीचं सामान आहे. ओके फरसाण आहे का. बघू शकतो का मिसळ. हे काय रेडीमेड आहे का. ओके हे आपले नगरी तडकावाले यूट्यूबवाले फेमस आहे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही तर खूप फेमस आहे यूट्यूबवर. तर नगरी तडकावाले आपल्या गावालेच आहेत. भेळ आणि काय आहे विकायला. मसाले मिसळ मिसळ. अच्छा इकडे आहे काय नाव आहे डॉक्टर दा धाबा. बघू शकता सगळे डॉक्टर आहेत हे लोक. फूडचे डॉक्टर आहेत ना. औषधी खाणं. हे काय हे पफ आहे. दिस इज व्हेजिटेबल पफ पॅरासिटामॉल सोबत. व्हेजिटेबल पफ फालुदा. अच्छा खरे डॉक्टर आहेत. मी ते बरोबर ओळखलं. ओके. अच्छा मुंबईला कुठे.
मुंबई भांडूपमध्ये. अच्छा जवळ आहे. आम्ही घाटकोपर मी घाटकोपरला चालत चालत येतो. हा का? अरे वा. जन्म घाटकोपरला, माझं शिक्षण घाटकोपरचं अरे आहे. वा. वेस्ट वनिता विकास. मी नॉर्थ बॉम्बे. अच्छा नॉर्थ बॉम्बेच्या तिथेच जातो. गोळीबार रोड आहे ना. सासू सासरे गोळीबार रोडवर राहायला. शिल्पा बिल्डिंग. हो, मी भटवाडीला राहिला होतो. अरे वा. शाळेला तिथे यायचो. गेट गेट गेट. इकडे माझे फेवरेट गुलाबजाम. फेवरेट गुलाबजाम फॉर $1 सगळं. मी पण गेल जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर. सगळं संपलेलं दिसतं. कुमकुम हा तुमचं ते रेस्टॉरंट आहे वाटतं ना कुमकुम का नाही? आम्ही होम बेस्डच आहोत. अच्छा होम बेस्डच होम बेस्डच आहोत पण जनरली 150 ते 200 $250 पर्यंतचा स्ट्रेच आहे. सोलकढी, खरवस, हो गुड. स्पेशालिटी नॉनव्हेज आहे. सावली चिकन म्हणा. नक्की ट्राय करा. कोकम किचन बघू शकता तुम्ही. आता दिवाळी आली आहे जवळ, तर दिवाळीसाठी सगळ्या कंदीला विकायची कामं चालू आहे. तर 18 नंबरचा स्टॉल आहे यांचा. आणि जर तुम्हाला दिवाळीमध्ये कंदील वगैरे घ्यायचे असतील आजचाच दिवस आहे, येऊ शकता तुम्ही. बघू शकता दिवाळी हँगिंगचे स्टॉल्स आहे, तोरण आहे आणि भरपूर अरे व्हरायटी वा, आपल्याकडे स्टार लँटेन्स आहे आणि खूप रिजनेबल रेटमध्ये. रिजनेबल रेटमध्ये. $5 $5. गुड गुड गुड. लाईटी वगैरे पण आहे का? लाईट्स वगैरे? लाईट्स नाही. ओके ओके. हँगिंग्स आणि क्रिस्टल ब्रास. अच्छा क्रिस्टलवाला. क्रिस्टल मिस्टर अँड मिसेस जोशी ना. अच्छा ते पापास चटणी. अरे वा. चटणी फेमस आहे का तुमची? हमारा ये ही तुमची चटणी आहे का? कसली? गार्लिकची आहे का? ओके. तर इकडे हे लोक आहेत, तर त्यांचं पापा चटणी म्हणून एक आहे स्टॉल आणि ते म्हणतात की त्यांची चटणी खूप फेमस आहे. तर काय याच्यामध्ये असं सिक्रेट काय टाकलंय तुम्ही? सिक्रेट आहे की तुम्ही खूप सारं प्रेम टाकलंय का? प्रेम तो असेल ना, हाँ. तो आप उसको सब्जी बनाते हो, सब्जी अच्छा बन गया, 1 चम्मच उसको इस ऐड तरह करोगे ऊपर से ना, डालो. 1 चम्मच सिर्फ आफ्टर कुकिंग. बस प्यार डालना है थोड़ा सा. हाँ बस पूरा टेस्ट चेंज हो जाएगा. ओके थँक्यू. बघू शकता तुम्ही सिक्रेट रेसिपीवाली चटणी आम्ही घरी घेऊन जाणार आहे आणि नक्की ट्राय करून सांगणार आहे की कशी आहे त्याचा टेस्ट. ते जोशी वडावाले मुंबईचे नाही पण हे कॅनडातले जोशी वडेवाले. आमची शाखा कुठेही नाही. नक्की नक्की. अच्छा आता ॲजेक्स मध्ये आहे तुम्ही? हो ओके. आणि पाव वगैरे घरी बनवता का म्हणजे बाहेर? ओके ओके. गुड गुड. हे काय पॅटीस आहे? व्हेज पॅटी. तिकडे आपण आलोय मास्टर चाट हाऊस. त्या लोकांना आम्ही लास्ट टाइम पण भेटलेलो. ते लोक तर ओळखणार नाही कारण ते लोक भरपूर लोकांना असतात. आपले गाववाले ते टोपी वगैरे बघून तुम्हाला कळालं असेल. लास्ट टाइम वेळ ट्राय केलेली भारी होती. हां पण आज जरा उशीर झाला आम्हाला यायला. जेवून आलं. अजून खोललं का नाही तुम्ही? जुन्नरचे? हां पुण्याचं आहे. बघू शकता सगळे ओली भेळ वगैरे काय काय यावर्षी सेम मेन्यू आहे की बदललाय? मेन्यू आपला सेम. आपली स्पेशालिटी ओली भेळ, सुकी भेळ, मटकी भेळ. मटकी भेळ. ऑथेंटिक प्युअर एकदम. तर नक्की खायला विसरू नका. आणि आपलं काय अजून फक्त स्टॉलच आहे ना सध्या तरी? आपला सध्या स्टॉल आहे आणि आपण फक्त हाऊस पार्टी वगैरे करतो. ऑर्डर घेतो. ओके. त्याच्यानंतर आपला टॅगलाईन आहे जिथं भेळ तिथं खेळ. तिथे एक नंबर. खूप सारे पदार्थ ठेवण्यापेक्षा तीनच ठेवा पण भारी ठेवा. एक नंबर. नक्की खायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हाऊस ऑर्डर करायची असेल तर काय? हाऊस ऑर्डर करायची असेल तर नक्की याच्यावर नंबर आहे, त्याला कॉल करून तुम्ही कधी हाऊस पार्टी करू शकता. मिनिमम काय आहे का की काय हाऊस पार्टीसाठी? हाऊस पार्टीसाठी डिपेंड अपॉन पार्टी पीपल. जर पार्टी पीपलची संख्या कमी असेल, सपोज बर्थडे पार्टी वगैरे असेल तर मग ते एक रॅन्डम प्राइस असते. क्राऊड मोठा असेल, इव्हेंट मोठा असेल तर त्याची वेगळी. ओके थँक्यू. तुमचं नाव काय सर? कौशिक. तुमचं मॅडम? विना. तर पहिल्यांदा आलेत की ऑलरेडी खाल्लंय तुम्ही इकडे? पहिल्यांदा झाले.
रुपये घेत आहे. आता भेळचा पहिला चमचा खाल्ला पहिला की परत नक्की येणार. घेऊन जाणार, नक्की घेऊन जाणार आम्हाला. तर ते फर्स्ट बाईट घेणार आहेत आणि सांगणार आहे रिअल मध्ये की कशी टेस्ट, आणि रिअल सांगणार आहे, कॅमेरासाठी नाही. अप्रतिम. गुड जॉब. क्वालिटी जबरदस्त असल्याशिवाय नाही. ओके थँक्यू. इकडे लहान मुलांच्या साड्या पण आहेत आणि त्यांचे छान छान ड्रेस आहेत. एक पकडून दाखवा ना. छान छान ड्रेस आहेत बघा लहान मुलांचे. हा ही साडी पण किती छान आहे. हे पण परकर पोलका लँड नसेल. अजून एक स्टॉल आहे हेल्दी फूड म्हणून. हेल्दी लड्डू ते लोक सेल करतात. ड्रायफ्रूट. हे कोणचं आहे? ओके. ओके. तर आम्ही आतमध्ये आलो तर डायरेक्ट खाली ते जत्रा चालली तिकडे गेलो, तर मंदिरात गेलोच नव्हतो. तर आता आम्ही वरती मंदिरात चाललो. इकडे आतमध्ये बघू शकता तुम्ही, जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये बोललेलो प्रत्येक मंदिरात आतमध्ये. आणि आता आपण मंदिरात जाणार आहे. खूप छान असं भव्य मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. घंटा आहे, घंटा वाजव का. बघू शकता तुम्ही नंदी बाप्पा इथे ठेवले. तर आम्ही फायनली बाहेर आलो आणि घरी चाललो आता. तर खूप भारी वाटलं. असे प्रोग्रामला मी नेहमी आवर्जून टाईम काढून जात असतो, कारण आपल्याला भारतामध्ये गेल्यासारखं वाटतं आणि तिकडची लोकं असतात, म्हणजे मराठी आवाज ऐकायला कानावर येतात. तर खूप भारी वाटतं. आणि खूप सारे असे ओळखीचे लोकंसुद्धा भेटतात जे तुम्हाला माहिती पण नसतं की ते कॅनडामध्ये आहेत किंवा वॉटेवर. तर खूप छान वाटतं. असं वाटतं की आपल्या लोकांना भेटलं आहे ना काहीतरी अशी. तर काही छोट्या छोट्या क्षणातूनच आपण थोडंसं असं छान फील केल्यासारखं होतं आपल्याला. असे छोटे छोटे क्षण आपण एन्जॉय करत असतो. ते पाहिजे तेव्हा आपण भारतात जाऊ नाही शकत, पण अशा सगळ्या गोष्टीमुळे आपण थोड्या वेळ का होईना पण ते क्षण जगतो. तर छान बरं वाटतं. तर आजपुरतं एवढंच गाईज. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका, ताकी जे नवीन नवीन व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिलं. हेल्दी राहा, हेल्दी खा आणि मस्त राहा. तोपर्यंत बाय बाय.